नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपला अभ्यासक्रमातील जो आपल्याला एक शेवटचा घटक दिलेला आहे ना, भांडार खरेदी धोरण, तर याच्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत। ओके, ऑलरेडी आपले खूप सारे पॉइंट बाकी आहेत। ओके, म्हणून घाबरू नका। मी जेव्हा बोललो ना की शेवटचा पॉइंट आहे, म्हणजे हे शेवटचं लेक्चर नाही, पण जो शेवटचा पॉइंट दिलेला आहे ना, तो आहे भांडार खरेदी धोरण। याला तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणू शकतात परचेस पॉलिसी। ओके, हे शासनाची परचेस पॉलिसी काय असली पाहिजे। बघा, शासनाचे जे विविध भाग असताना त्यांना त्यांच्या कामं करण्यासाठी, दैनंदिन कामं करण्यासाठी, त्यांचे ऑपरेशन चालू ठेवण्यासाठी जे आहे ना, खूप साऱ्या वस्तूंची गरज असते। शासन कुठल्याही गोष्टी प्रोड्यूस करत नसल्यामुळे काय होतं, शासनाला प्रायव्हेट प्लेयर्सकडनं किंवा ज्या सरकारी कंपन्या आहेत थोड्याशा उरलेल्या, त्यांच्याकडनं काही वस्तू मागवणं गरजेचं असतं। आता या कोणाकडनं मागवल्या पाहिजे असं पण होऊ शकतं ना, की मी माझ्या नातेवाईकांना सांगेल की मला पाठवून द्या या वस्तू, तर असं होऊ शकतं ना। मग याच्यासाठी शासनाची काहीतरी पॉलिसी असली पाहिजे, काहीतरी रूल्स रेग्युलेशन असलं पाहिजे। तर हेच आपल्याला इथं देण्यात आलेलं आहे। तर हा शेवटचा पॉइंट आहे। याच्यासाठी शासनाने जे आहे ना, तर तो संपूर्ण एक GR काढलेला आहे। GR फार मोठा पेजेसचा आहे, आय थिंक 141 का 45 पेजेसचा हा GR होता। मलाच वाचायला 2 दिवस लागले जवळपास, कारण की खूप साऱ्या गोष्टी मी तिथं हायलाईट केलेल्या आहेत। आणि ही जी PDF आहे ना, तर मी ही थोडीशी कमी केलेली आहे। ही आता 97 पेजेसची केलेली आहे, पण ही आणखी जे आहे ना, तर ती रिड्यूस केली जाणार आहे। किंवा याच्यामध्ये मी असं केलेलं आहे की जे इम्पॉर्टंट आहेत ना, ते गोष्टी मी हायलाईट केलेल्या आहेत। तुम्हाला फक्त तेवढंच जे आहे ना, तर ते वाचायचं। तुम्हाला बाकीच्या गोष्टींवर तुम्हाला लक्ष द्यायचं नाही आहे। ओके, कारण की काय होतं, जेव्हा तुम्ही परीक्षा द्यायला जाणार त्यावेळी तुमच्याकडे एवढा वेळ नसेल की तुम्ही ही रिवाइज करू शकणार। ओके, म्हणून मी याच्यात जे आहे ना, काही गोष्टी हायलाईट केलेल्या आहेत। सुरुवातीला काय करायचं, पूर्ण PDF वाचायची। ओके, पूर्ण PDF वाचायची। मग नंतर काय करायची, फक्त हायलाईट केलेले वाचायचे। ओके, आणि तिसरी स्टेज काय असेल, मी याची ना एक समरी बनवून देईल तुम्हाला। ओके, हँड रिटन देईल, वाटल्यास तुम्हाला एक मस्त हँड रिटन मध्ये या सगळ्या याची ना तुम्हाला एक शॉर्ट नोट्स बनवून देईल। ते लास्ट डेला किंवा लास्ट 2-3 डेजला रिवाइज करायचं। समजलं सिक्वेन्स तुम्हाला? एक पूर्ण वाचायचं, दुसरं याच PDF मधलं हायलाइटेड वाचायचं। ओके, जी ओरिजिनल PDF आहे ती पण देणार आहे, आणि आजची हायलाइटेड PDF पण तुम्हाला मिळणार आहे। आता या PDF मध्ये मी काय केलेलं, काही गोष्टी डायरेक्ट डिलीट केलेल्या। बघा, इथं काहीतरी लिहिलेलं होतं, इथं काहीतरी लिहिलेलं होतं, बघा इथं खूप काही लिहिलेलं होतं, ते मी डायरेक्ट म्हणजे वाईट करून टाकलेलं आहे। ते म्हणजे ते तुम्हाला वाचायचंच नाही आहे। पण पहिले काय करायचं, सुरुवातीला संपूर्ण PDF तुम्ही वाचून घ्यायची आहे, मगच या PDF वर तुम्हाला यायचं आहे। तर सुरू करूया लेक्चरला। लेक्चरचे 2 पार्ट मध्ये पण बनवू शकतात, आणि जर व्हिडिओ एडिटिंग मध्ये पूर्ण पार्ट झाला एकाच कंपायलेशन मध्ये, तर एकाच याच्यामध्ये सुद्धा तो येणार आहे। पण सहसा करून आपण याला 2 भागातच विभागणी करून रेकॉर्ड करूया। तर सुरू करूया। बघा, असा प्रश्न येऊ शकतो की भांडार खरेदी धोरण कोणी जाहीर करतो, कोणत्या विभागाकडून जाहीर केले गेले। तर लक्षात ठेवा, उद्योग, ऊर्जा, कामगार विभाग, हे लक्षात ठेवा। कुठला विभाग, कुठलं डिपार्टमेंट, हे लक्षात ठेवा। कधी, दिनांक 2016 1 डिसेंबर, हे लक्षात ठेवा। काय, 1 डिसेंबर 2016 महाराष्ट्र शासनाचे। ओके, समजलं तुम्हाला? पुढे जाऊया। तर इथे आहे ना काही गोष्टी दिलेल्या आहेत, म्हणजे हे कोणाकोणाला लागू असेल। ओके, हे कोणाकोणाला लागू असेल हे धोरण लक्षात ठेवा। शासकीय म्हणजे सरकारी, निमशासकीय, अर्धशासकीय, कार्यालय, मंडळ, महामंडळ, म्हणजे जे आपण MIDC वगैरे बघितले ना, MIDC, त्या सर्व मंडळे, शासकीय उपक्रम वेगवेगळे, संस्था, स्वायत्त संस्था म्हणजे शासनाच्या स्वायत्त संस्था, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषदा, सार्वजनिक उपक्रम, या सर्वांना लागू होणार आहे। इथं खाजगी म्हटलंय का? हो नाही, खाजगी याच्यात लागू होणार नाही। लक्षात ठेवा, खाजगी गोष्टी याच्यात लागू होणार नाही। ठीक आहे, तर या सर्वांसाठी जे ना, तर म्हणजे परचेस कसं करायचं, याच्यासाठी गव्हर्नमेंटची 1978 ची ना एक पॉलिसी होती, ज्या नावाचं होतं मॅन्युअल ऑफ ऑफिस ऑफ प्रोसिजर फॉर परचेस ऑफ स्टोर बाय द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट 1978। 78 ला पहिल्यांदा एक मॅन्युअल तयार करण्यात आलं, एक रूपरेषा तयार करण्यात आली की कशा पद्धतीने आपण जे आहे ना, तर त्या वस्तू मागवणार आहोत बाहेरून। समजलं तुम्हाला? जर असा प्रश्न आला की हे मॅन्युअल कधी आलं, तर 1978, हे लक्षात ठेवा। 1978 मध्ये हे मॅन्युअल आलं। ठीक आहे, पुढे जाऊया। मग खूप सारे वर्ष झाले, त्याच्यानंतर 1992 मध्ये पुन्हा एक सुधारित खरेदी धोरण अंमलात आले। परंतु 1992च्या धोरणानंतर जवळपास खूप सारा वर्ष गेले, पण तरी नवीन धोरण आलेलं नव्हतं। म्हणून 30 ऑक्टोबर 1915 रोजी जे आहे ना, तर ते नवीन सुधारित धोरण जे आहे ना, तर ते 1/11/2015 पासून जे आहे ना, तर ते लागू करण्यात आलेलं आहे। पुढे जाऊया। सदरचे धोरण कोणाकोणाला लागू राहील हे इथं दिलेले आहे। लागू राहील कोणाकोणाला लागू राहील बघा,
राज्य शासनाचा कुठलाही विभाग म्हणजे गृह विभाग, वित्त विभाग, सर्व कार्यालय, डिपार्टमेंट, शासनाच्या मालकीचे सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसाय म्हणजे सरकारच्या कंपन्या, उपक्रम, जिथे शासनाचे 50% अधिक भाग भांडवल आहे अशी सर्व कंपनी, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषदा, विधानसभेच्या कायद्याखाली स्थापित झालेली कोणतीही संस्था, मंडळे, महामंडळे, प्राधिकरणे, सोसायट्या, न्यास, स्वायत्त संस्था अशी कोणतीही संस्था ज्याला राज्य शासन या नियम पुस्तिकेच्या प्रयोजनासाठी एक खरेदी संस्था म्हणून अधिसूचित करेल अशा सर्वांना हे सदरील धोरण जे आहे तर ते लागू राहणार आहे. या सदर खरेदीच्या कार्यपद्धतीची नियम पुस्तिका राज्यास 1/12/2016 पासून लागू करण्यात येईल. 1/12/2016 पासून लागू करण्यात येईल. इथं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ही तारीख पुढे मध्यवर्ती भांडार खरेदी धोरण संघटना जी CSPO संघटना आहे ना तर ती कायम ठेवण्यात आलेली आहे. परंतु आता काय करण्यात आलेले सदर संस्थेकडून आता केवळ अंध अपंग यांच्या संस्था तसेच महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, महासंघ, महाटेक्स यांच्या वस्तूंची दर निश्चिती करण्यात येईल. आधी काय व्हायचं की याच्या मार्फतच वस्तू खरेदी केल्या जायचं. आता तसं नाही. यांची जी आहे ना तर ती व्याप्ती जी आहे ना तर ती मर्यादित करण्यात आलेली. लक्षात ठेवा यांची व्याप्ती जी आहे ना तर ती आता यांच्याकडनं मर्यादित करण्यात आलेली आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे काय की मध्यवर्ती भांडार खरेदी धोरण आता फक्त काय काम करणार आहे तर अंध व अपंग यांच्या संस्था त्याच्यानंतर राज्य हातमाग महामंडळ यांच्याकडनं ज्या वस्तू तयार करण्यात येतात त्या वस्तूची दर निश्चिती म्हणजे त्याची किंमत निश्चिती करण्याचं काम हे करणार आहे. आधी याच्याकडनंच खरेदी केले जात होतं पण आता असं करता येणार नाही. हा पॉइंट जाईल तर तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. पुढे 1 किंवा 2 अधिक विभागांकडून करावयाच्या खरेदीची कार्यपद्धती नमूद करण्यात आलेली आहे. म्हणजे एकच गोष्ट 2 वेगवेगळ्या विभागांना लागत असेल. समजा कागद असेल, कागद सगळ्या विभागांना लागत असेल. ओके, पेपर असतील लागत असतील, प्रिंटिंग मशीन असतील, म्हणजे समजा आता जे काय झालं कोविडच्या काळात स्कॅनिंग मशीन लागलं, सॅनिटायझर लागलं, हे सगळ्या कामांना हे सगळ्या म्हणजे विभागांना लागू होतं. मग त्यानुसार ज्या वस्तू 1 पेक्षा अधिक विभागांना खरेदी करणे आवश्यक आहे त्यासाठी संबंधित प्रशासकीय विभागात ज्या सचिवांची विचार विनिमय करून एका संयुक्त समिती मार्फत दर करारावर खरेदीची व्यवस्था करावी किंवा ज्या वस्तू 2 किंवा अधिक प्रशासकीय विभागांना खरेदी करणे आवश्यक असेल त्यासाठी प्रशासकीय विभागांनी मध्यवर्ती भांडार खरेदी संघटनेकडे मान्य करावी. म्हणजेच एक पर्याय आहे की ती एक संयुक्त समिती बसवतील किंवा दुसरा पर्याय आहे की जो CSPO आहे म्हणजे मध्यवर्ती भांडार खरेदी संघटना यांना सांगतील की तुम्ही आमच्यासाठी खरेदी करून द्या. मग ते खरेदी करतील आणि त्याच्यानंतर ती विविध प्रशासकीय विभागांना कार्यालयांना डिस्ट्रीब्यूट केलं जाणार आहे. नियम पुस्तिकेनुसार खुली स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया पार पाडण्यासाठी ज्या निविदांचे अंदाजित मूल्य 3 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा सर्वांसाठी ई निविदा काढणं गरजेचं आहे. म्हणजेच काय की 3 लाखांपेक्षा कमीचं असेल तर त्याला तुम्ही खुल्या पद्धतीचं काढू शकतात. ओके, सिम्पली म्हणू शकतात की तुम्ही त्याला ऑफलाईन काढू शकतात. पण जे टेंडर 3 लाखांपेक्षाच जास्त असेल, लक्षात ठेवा जास्त असेल, त्याच्यासाठी ई निविदा ई टेंडर काढणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा ई टेंडर काढणं गरजेचं आहे. परीक्षेमध्ये याच्यावर सगळ्यात सिंपल हा प्रश्न येऊ शकतो. लक्षात ठेवा की किती लाखांपर्यंतची मुदत देण्यात आली की त्याच्यानंतर ई टेंडर निघतं. तर लक्षात घ्या ती मुदत आहे 3 लाख रुपये. ठीक आहे, ही डायरेक्ट भाषांतर करून टाकायची तुम्हाला. किती? 3 लाख रुपये. खरेदीदार विभागांना रुपये 3 लाख पर्यंतच्या खरेदीसाठी दरपत्रके मागून खरेदी करण्याची मुभा देण्यात आलेली. तथापि त्या वस्तूंचे एका आर्थिक वर्षात दरपत्रकाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या खरेदीचे मूल्य 3 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. ठीक आहे, समजलं तुम्हाला? पुढे जाऊया आपण. नियम पुस्तिकेच्या परिच्छेद 4.1 मध्ये नमूद केल्याप्रमाणे निविदा प्रक्रियेत खरेदी किंमत 3 लाख रुपयांपर्यंत अधिक असेल तर ई निविदा प्रणालीचा वापर करणे बंधनकारक आहे. समजलं? आता पुढे जाऊया आपण थोडंसं. या नियम पुस्तिकेत कारागृह विभागाकडून करण्यात येणारी खरेदी 1, माजी सैनिक प्रशिक्षण उत्पादन केंद्र 2, हाफकिन संस्थेकडून करण्यात येणारी खरेदी 4, सूक्ष्म लघु उद्योगांकडून करण्यात येणारी खरेदी 4, अंध अपंग संस्था यांच्याकडून करण्यात येणारी खरेदी 5, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ यांच्याकडून करण्यात येणारी खरेदी, शासकीय महामंडळे उपक्रम यांच्याकडून करण्यात येणारी खरेदी. यांबाबतची कार्यपद्धती नमूद करण्यात आलेली असून संबंधित खरेदीदार विभागांना खरेदीची प्रक्रिया राबविताना सदर कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येईल याची काळजी घ्यावी. म्हणजे या सर्वांकडनं जेव्हा तुम्ही वस्तू विकत घेणार तर त्याची संपूर्ण प्रोसिजर जी आहे तर ती या GR मध्ये देण्यात आलेली आणि त्याच्याच पद्धतीने तुम्हाला ते खरेदी करणं गरजेचं आहे. पुढे केंद्र शासनाने 2012 मध्ये एक आदेश दिला होता. त्या आदेशानुसार
जे आहे नोंदणीकृत सूक्ष्म लघु उद्योगांमार्फत खरेदी करण्यासाठी 241 वस्तू आरक्षित करण्यात आलेल्या होत्या. हे लक्षात घ्या. किती वस्तू, नंबर हा नंबर लक्षात ठेवा बरं का. कोणत्या वस्तू आहे हे तर प्रश्न म्हणजे विचारलं तर त्याचा आन्सर संपूर्ण महाराष्ट्रात कोणाला देता येणार नाही. आता 241 वस्तू पाठांतर करणे हे मुश्किलीने नामुमकिन आहे. तर काय लक्षात ठेवायचं आपण की 241 हा आकडा आहे. आयोग काय विचारू शकतो आपल्याला की किती वस्तू आरक्षित करण्यात आलेल्या आहे, तर 241 हा आकडा तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार आहे. पुढे आता याच्यापासून आहे ना तर ते कलम जे आहे ना तर ते सुरू होऊन जातात. बघा इथं दिनांक दिलेला आहे कधीपासून ही लागू होणार आहे. बघा इथं अनुक्रमानिका दिली आहे. बघा मी सगळ्यात जास्त फोकस जे आहे ना तर तो अनुक्रमानिकावर देतो. अनुक्रमानिका तुम्ही 3 ते 4 वेळेस वाचायची किंवा व्यवस्थित पाठांतर केली चालेल. हे काही पृष्ठ क्रमांक वगैरे हे काही पाठ करण्याची गोष्ट नाही बरं का. नाही तर तुम्ही ते पण वाचत बसणार. खूप साऱ्या लोकांना ती पण सवय असते. तर इथं जे आहे ना वेगवेगळी प्रकरणं दिलेली आहेत त्याला आपण चॅप्टर्स म्हणतो आणि इथं वेगवेगळी कलम दिली आहेत म्हणजे 2.1 ओके 2.2 2.3 2.4 2.5 म्हणजे अशा पद्धतीने विभागणी करण्यात आलेली. तर हे सर्व तुम्हाला 1-2 वेळा व्यवस्थित पद्धतीने वाचून घ्यायचे. म्हणजे पूर्ण जी आर वाचण्याआधी जे आहे ना पूर्ण ही पीडीएफ वाचण्याआधी तुम्हाला हे जे आहे ना अनुक्रमानिका 4-5 वेळा रिव्हिजन करा. आणि ही जी परिशिष्ट आहे ना शेवटी खूप सारे कॉलम देण्यात आले. मी ते कॉलम डिलीट केलेले आहेत कारण की त्यांच्या त्यांना वस्तू दिलेल्या होत्या, फॉर्म दिलेले होते, वेगवेगळ्या म्हणजे गोष्टी दिलेल्या होत्या ज्या काही आपल्या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट नाही. आपल्या परीक्षेसाठी काय इम्पॉर्टंट आहे की जे परिशिष्ट आहे ना तर तुमचे पाठ असले पाहिजे, लक्षात असले पाहिजे की परिशिष्ट 1 मध्ये काय देण्यात आलेले, परिशिष्ट 2 मध्ये काय आहे, परिशिष्ट 3 मध्ये काय आहे. पहिला प्रश्न तर येऊ शकतो की किती परिशिष्ट आहेत नेमकी. परिशिष्टी म्हणजे काय, शेड्यूल्स, अनुसूची. लक्षात ठेवा अनुसूची आपण खूप साऱ्या कायद्यामध्ये घेतलेल्या आहेत. अनुसूची जी आहे ती तर हे किती आहेत हा पहिले प्रश्न. आता हे काही इथं मी लिहून देण्याची गरज नाही. इथं सिम्पली बघायचं शेवटचा आकडा काय तर 20. तर इथं किती असतील 20 अनुसूची असतील. ठीक आहे. तर कुठल्या अनुसूचीमध्ये काय गोष्टी देण्यात आलेल्या आहेत तर हे तुम्ही एका वेळी वाचून घ्यायचं. ठीक आहे. इथून पुढे जाऊया आपण. आता एक एक कलमांना आपल्याला सुरुवात होईल. आता पहिल्या प्रकरणात जे आहे ना वेगवेगळ्या व्याख्या देण्यात आल्या वेगवेगळ्या शब्दांची. सिंपल आहेत त्याच्यात काही एवढं अवघड नाही म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही. निविदा स्वीकृती काय असेल, 6वे एक उपक्रम काय असेल, निविदा काय असेल, निविदा दिनांक काय असेल, त्याच्यानंतर निविदाकार, निविदा दस्तावेज, निविदा प्रक्रिया, निविदा सुरक्षा करार, गोपनीय माहिती, करार मूल्य, सवलत करार, मागणीकर्ता अधिकारी. इथे एक शब्द आलेला आहे इलेक्ट्रॉनिक रिव्हर्स ऑक्शन पद्धती. हा पुढे येणार आहे म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. म्हणजे ऑनलाईन रिअल टाइम खरेदीचे तंत्र जे खरेदी करणाऱ्या कार्यालयांकडून यशस्वी निविदांची निवड करण्याकरता वापरण्यात येते. या तंत्रामध्ये निविदेकाराकडून एका मागून एक कमी करण्यात आलेल्या निविदा निर्धारित कालावधी दरम्यान सादर करण्यात येतात आणि निविदांचे निमित्तन मूल्यांकन स्वयं पद्धतीने करण्यात येते. म्हणजे हे जे इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात तर त्या संदर्भात राबविलं जाणारे एक धोरण आहे. आता इथे दिलेले अप्रामाणिक मार्ग. तर हे काही म्हणजे हे काही समजवण्याची गरज नाही. तुम्हालाही माहिती आहे अप्रामाणिक मार्ग म्हणजे काय की खोट्या काही गोष्टी लबाडी काही वास्तव लपवणं. तर हेच आहे. फक्त एका वेळी तुम्ही वाचून घ्यायचं. हे काही एवढं इम्पॉर्टंट नाही परंतु काय पुढे जी आर समजण्यासाठी पुढे हे धोरण समजण्यासाठी तुमचंही वाचलेलं पाहिजे. त्याच्यानंतर शासकीय कंपनी म्हणजे कायची डेफिनेशन देण्यात आली की अशी कंपनी जी 1956च्या कायद्याअंतर्गत तयार झालेली आहे आणि ज्याच्यामध्ये शासनाचा 51% पेक्षा जास्त शेअर आहे तर त्याला आपण म्हणणार आहोत शासकीय कंपनी म्हणणार आहोत. ओके. मग इथं राज्य शासन पण असू शकतं किंवा केंद्र शासन पण असू शकतं. मग वस्तू, व्यक्ती, खरेदी अधिकारी, संभाव्य निविदाकार. ओके. तर ह्या सर्व जे आहे ना तर ते इथं आपल्याला काय देण्यात आलेलं आहे इथं डेफिनेशन देण्यात आलेलं आहे. सिंपल आहे म्हणून मी ते एक एक एक्सप्लेन करत नाही कारण की त्याच्यात आपला फार वेळ जाईल. तर तेच तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्टी सांगणंच महत्वाचं आहे. त्याच्यानंतर प्रकरण 2 मध्ये आपण जाऊया. आता प्रकरण 2 मध्ये जे ना तुम्हाला हे कलम 299 लक्षात ठेवायचं आहे. कलम 299 मध्ये काय म्हटलेलं आहे तर ते लक्षात ठेव. सार्वजनिक खरेदीचे विनिमयन करणाऱ्या कायदेशीर चौकटीच्या अग्रभागी घटनेचे कलम 299 आहे. असं विचारलं की खरेदी संदर्भात काही कलम आहे का, म्हणजे राज्यघटनेत काही कलम आहे का. हो आहे. कोणता आहे ते 299 आहे. 299 या कलमात नमूद करण्यात आलेले आहे की शासनावर कायदेशीर दृष्ट्या बंधनकारक असणारे करार त्यांच्या विशेषत्वाने अधिकार देण्यात आले आहेत आणि अशा अधिकाऱ्यांची लेखी आवश्यक आहे. याच्यावरून काही समजलं नसेल तर आपण पुढे जाऊया. अच्छा याच्यात आहे ना 299 कलम हे संपूर्ण जे आहे ना केलेलं आहे. बघा काय म्हणतात 299 कलम की संघ राज्याच्या किंवा राज्याच्या कार्यकारी अधिकाराचा वापर. इथं कुठले अधिकार म्हटलेले, कायदेशीर नाही, ज्युडिशरी नाही, कुठले अधिकार म्हटले तर कार्यकारी अधिकार ज्याला म्हणतात एक्झिक्युटिव्ह पॉवर. या अधिकारांचा वापर करून करण्यात आलेल्या संविधा यथास्थिती राष्ट्रपतींकडून किंवा राज्याच्या राज्यपालांकडून करण्यात येईल असे म्हटलेले आहे. म्हणजे जे काही कार्यकारी अधिकारांचा वापर होईल तर त्या राष्ट्रपतींच्या नावाने किंवा राज्यपालांच्या नावाने करण्यात येईल आणि त्या अधिकारांचा वापर करून करण्यात आलेल्या सर्व संविधा व मालमत्तेची सर्व हस्तांतर पत्रे राष्ट्रपतींच्या किंवा राज्यपालांच्या वतीने तो निर्देशित करेल किंवा प्राधिकृत करेल अशा व्यक्तींकडून किंवा अशा रीतीने निष्पादित केल्या जातील.
म्हणजेच हे काही व्यक्तींना प्राधिकृत करतील, या व्यक्तींना काही अधिकार देतील. या संविधानाच्या प्रयोजनार्थ किंवा याच्या पूर्वीपर्यंत अंमलात असलेले भारत सरकारशी संबंधित कोणत्याही अधिनियमिततेच्या प्रयोजनार्थ केलेली किंवा दिलेली कोणतीही संविदा, हस्तांतर पत्र याबाबत राष्ट्रपती, राज्यपाल यापैकी कोणतीही व्यक्तीस दायी असणार नाही. म्हणजे काय की राष्ट्रपती, आणि हे लिगली बाइंड नसणार आहे. ओके, लिगली बाइंडेड नसणार आहे. जर त्यांच्या नावाने काही करार झाला तर त्यांच्यावर तुम्ही केस नाही करू शकत, त्यांच्या ते दायी नसणार आहे, लक्षात ठेवा. तसेच त्यांच्यापैकी कोणाच्याही वतीने अशी कुठलीही संविदा, हस्तांतर पत्रे करणारी, निष्पादित करणारी कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तीश दायी असणार नाही. त्यांच्यावर सुद्धा तुम्ही काहीतरी लिगली बाइंडेड करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो का, आता हा आहे ना, हा आपल्या भारत देशाचा आणि इंग्लंड मधला थोडासा फरक आहे. तुम्हाला थोडं समजून सांगतो. इंग्लंडमध्ये काय असतं, एक प्रतिस्वाक्षरीची कन्सेप्ट असते. प्रतिस्वाक्षरीची जो कुठलेही डॉक्युमेंट येतं ना, त्याच्या खाली त्या मंत्र्याची सही असते बरं का, त्या मंत्र्याची सही असते. आपल्याकडे मंत्र्याची सही नसते बघा, ससा करून. जे ऑफिशियल गॅजेट असतं त्याच्यात मंत्र्याची सही ससा करून नसते, कारण की तो म्हणजे त्याचं सचिवांची असते कधी कधी बघा. तिथे काय मंत्र्याची सही असते. आणि जर त्या म्हणजे पॉलिसीविषयी काही तक्रार असेल किंवा काही त्याच्यात चुकी असतील तर डायरेक्ट मंत्र्यांवर जे आहे ना, तर ते केस होते. आपल्याकडे मंत्र्यांवर केस होत नाही, लक्षात ठेवा, कारण की त्यांना आपण म्हणजे कोर्टाच्या भाषेत दायी ठरवू शकत नाही. तुम्हाला लक्षात ठेवायचे की कलम 299 हे काय म्हटलेलं आहे. पुढे कलम 166 मध्ये राज्य शासनाचे कामकाज चालवणे याच्या संबंधित तरतूद करण्यात आलेली आहे. आता आपण 299 पाहिलं, आता हे 166 बघणार आहोत. ठीक आहे. राज्य शासनाची संपूर्ण शासकीय कारवाई राज्यपालांच्या नावाने करण्यात यावी. म्हणजे जी काही कारवाई जी होती ना, तर ती राज्यपालांच्या नावानेच करण्यात येते. तिथं काही असं नसतं की मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली किंवा मंत्रिमंडळाच्या नावाखाली. हो, निर्णय तेच घेतात, परंतु ते जे नाव लागतं ना, तर ते राज्यपालांचं लागतं. जसं आपलं मोठ्या घरात असतं, म्हणजे काही आता छोटे कुटुंब असतील तर म्हणून तुम्हाला काही उदाहरणं समजणार नाही, परंतु जे लोक माझ्यासारखे ग्रामीण भागात राहत असतील त्यांना माहिती आहे, कुटुंबात सुद्धा काय असतं, एक प्रमुख असतो, 4-5 व्यक्ती असतात, खूप सारे, म्हणजे 4-5 तर कमी सांगितले, त्याला फॅमिली नाही म्हणता येणार, म्हणजे 6-7 लोक जरी असतात. आता त्यांनी जरी निर्णय घेतला तरी असं म्हटलं जातं की या मोठ्या घरच्यांनी निर्णय घेतलेला, यांच्या नावाने तो निर्णय खपवला जातो. म्हणजेच असंच होतं की जरी निर्णय आपल्याला मंत्रिमंडळाने किंवा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला दिसत असला तरी तो राज्यपालांच्या नावानेच घेतला जातो. असं आपल्याकडे जे आहे ना, तर ते प्रोटोकॉल आहे किंवा शासकीय नियमात किंवा राज्यघटनेतच ते नमूद केलेलं आहे की ते हेड असतील, ते हेड आहेत, म्हणून त्यांच्याकडे तो अधिकार आहे. राज्यपालांच्या नावाने करण्यात आलेले व निष्पादित करण्यात आलेले आदेश, इतर सल्लेख राज्यपालांच्या करावयाच्या नियमांमध्ये विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा रीतीने अधिप्रमाणित केले जातील आणि त्याप्रमाणे अधिप्रमाणित करण्यात आलेला आदेश किंवा सल्लेख राज्यपालांनी केलेला, निष्पादित केलेला नाही या कारणांवरून विधिग्राह्यता प्रश्नास्पद केली जाणार नाही. म्हणजे काय की असा आदेश राज्यपालांनी काढलेला नाही आहे, म्हणून याच्या ऐवजी म्हणजे या आधारावर जे आहे ना, तर ते लिगली चॅलेंज नाही करू शकत. का, तो जरी राज्यपालांनी निर्णय घेतलेला नसता तरी राज्यपालांचे अधिकार जे आहे ना, तर ते मंत्रिमंडळाला दिलेले आहेत. सीएम प्लस मंत्रिमंडळ यांना दिलेले आहेत, तर ते निर्णय घेतील त्यांच्या नावाने. समजलं तुम्हाला? पुढे जाणार आहोत, लक्षांकित विभाग किंवा कार्यालय. नियम पुस्तिकेतील तरतुदी खालील कार्यालय व विभागांना लागू राहणार आहे. तर याच्याविषयी आपण ऑलरेडी जे आहे ना, तर ती माहिती घेतलेली आहे कुठकुठले, पण तरी हे जे आहे ना, तर तुम्ही एका वेळ वाचून घेणं हे गरजेचं आहे. पुढे या नियम पुस्तिकेची व्याप्ती कुठपर्यंत असणार आहे बघा. या नियम पुस्तिके अंतर्गत खरेदीची व्याप्ती ही वस्तूंच्या खरेदीच्या संदर्भात असेल. सदर खरेदीची व्याप्ती सेवा, सर्व्हिसेस प्लस स्थापत्य काम, कुठले, सिव्हिल वर्क, वाहतूक, ट्रान्सपोर्टेशन इत्यादींना लागू राहणार नाही. हे एकदम VVIMP पॉइंट आहे, हा तुमचा लक्षात राहणार पाहिजे. ही जी नियम पुस्तिका बनवण्यात आलेली ही फक्त गुड्सच्या संदर्भात बनवण्यात आलेली. काय, गुड्स, वस्तू, फिजिकल, ज्याला आपण टच करू शकतो. तुम्ही म्हणा विटांना पण टच करू शकतो, गाडीला पण टच करू शकतो. सर्व्हिसेस म्हणजे काय की IT सर्व्हिस घेतली, सरकारने सांगितलं की ऑनलाईन एक्झाम घ्यायची, तर त्याच्यासाठी ही सर्व्हिस वापरता येणार नाही, ऑनलाईन एक्झाम घ्यायची, त्याच्यासाठी आम्हाला कंपनी पाहिजे, तर ती या नियम पुस्तिकेच्या आधाराने केली, त्याची वेगळी प्रोसेस असेल. ओके, कारण की ती सेवा सेक्टरमध्ये येतं. पुढे स्थापत्य, बिल्डिंग बांधायचे, तर बिल्डिंगसाठी हे खरेदी धोरण राबवता येणार नाही. त्याच्यानंतर सरकारला कारे पाहिजेत, कार वगैरे पाहिजे, किंवा ट्रान्सपोर्टेशन म्हणजे सरकारचा माल सरकारला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी न्यायचंय, त्याच्यासाठी सरकारला काही मदत पाहिजे खाजगी क्षेत्राकडून, तर त्याच्यासाठी या नियम पुस्तिकेची व्याप्ती लागू राहणार नाही. हे तुमचं इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. समजलं तुम्हाला? आता आपण पुढे जाऊया. सदर नियम पुस्तिकेशी संबंधित सर्व शंका विकास आयुक्त यांना पाठवण्यात याव्यात. म्हणजे जर काही शंका असतील आणि विकास आयुक्तांचा निर्णय या बाबतीत अंतिम राहणार आहे, हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे जाऊया आपण.
सदर नियमावलीतील तरतूद माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या संचालनाच्या दर करार व दर पत्रकांना लागू राहणार नाही. हे एकदम महत्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे, की यांच्यासाठी लागू राहणार नाही, यांची स्वतंत्र जे आहे ना तर ती नियमावली असणार आहे. हे पण समजलं आपल्याला. पुढे खरेदीची तत्वे. आता सार्वजनिक खरेदीची मार्गदर्शक तत्वे ही उपस्थापकाच्या म्हणजे स्टुवर्ड संकल्पनेवर बेस आहे. म्हणजे जे काही खरेदी करतो ना तर त्याच्यासाठी एक जी पद्धत आहे ना तर ती स्टुवर्ड या संकल्पनेवर आधारित आहे. स्टुवर्डशिप या शब्दाचा सर्वसाधारणपणे अर्थ होतो ज्याच्यावर एखाद्या वस्तूची काळजी घेण्याचे अधिकार सोपवण्यात आले आहेत, त्याने अशी काळजी घेताना देखभालीच्या कामाचे व्यवस्थापन किती काळजीपूर्वक व जबाबदारीने करणे आवश्यक आहे या संबंधी आहे. शासकीय विभाग हे सार्वजनिक निधीचे उपस्थापक असतात, म्हणजे सार्वजनिक निधीचे स्टुवर्ड असतात. हे तुम्हाला फक्त याच्यात आहे ना एका शब्द लक्षात ठेवायचं. हे काही स्टुवर्ड वगैरे विचारत नाही बसणार तुम्हाला जास्त, फक्त लक्षात ठेवायचं की खरेदीचे तत्व कुठल्या प्रिन्सिपलवर बेस असतात तर त्याचा आन्सर असेल स्टुवर्ड प्रिन्सिपलवर खरेदीचे तत्व जे आहे ना तर ते बेस असतात. खरेदी कार्यक्रम हाती घेताना खालील तत्वांचा योग्य विचार करणे आवश्यक आहे. ही सर्व जे आहे ना तर ती तत्व देण्यात आलेली आहे की एका वेळी तुम्ही वाचून घ्यायची, काही एवढी विशेष नाही आहे, तर यांना काही एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे जास्त. पैशांची इष्टतम किंवा आदर्श किंमत. आता पैशांची इष्टतम किंवा आदर्श किंमत हे तत्व संपूर्ण खरेदी प्रक्रियेस लागू करण्यात येते, ज्यामुळे ग्राहकांच्या गरजा जास्तीत जास्त परिणामकारक भागवता येणे शक्य होते. आता मला सांगा याच्यात तुम्हाला एक्सप्लेन करायची काय गरज आहे? काहीच गरज नाही. जिथं जिथं गरज असेल तिथं मी पूर्णपणे एक्सप्लेन करणार आहे. आणि हो, जर तुम्हाला या लेक्चर मधला कुठलाही पॉईंट समजला नाही तर तुम्ही मला पर्सनली मेसेज करा, ग्रुपवर मेसेज करा, जिथून शक्य होईल तिथून कम्युनिकेशन करा. ओके, फक्त कॉल करण्याआधी ना एक मेसेज करा फक्त. ओके, पुढे जाऊया आपण. पैशांची इष्टतम आणि आदर्श किंमत या तत्वाचे पालन करण्यासाठी खरेदीदाराने खालील बाबींची पूर्तता करण्यासाठी आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे. तर या सगळ्या बाबी दिलेल्या आहे, या आपल्याला एका वेळी रीड करायची. आता बघा ही ना हे भारूड भरती, म्हणजे आमच्याकडे एक शब्द आहे बरं का, भारूड भरती हा शब्द आहे. म्हणजे काय की असं दिलेलं फक्त, ज्याचा काही जास्त रिलेव्हन्स नाही. मग हे फक्त तुम्हाला एका वेळी वाचून घ्यायचं, नंतर हे नाही वाचलं ना तरी चालणार आहे. याच्यावर काही प्रश्न विचारतील आणि तुम्ही स्वतःच्या लॉजिकने मग ते प्रश्न देऊ शकता. सचोटी, पारदर्शकता, प्रामाणिकपणा. पारदर्शकता. पारदर्शकता याचा अर्थ रास्त आणि समान मार्गापासून फारकत घेण्याची कमी शक्यता. म्हणजे हा एक रस्ता दिलेला आहे. ओके, या रस्त्यावरच तुम्हाला चालायचं. या रस्त्यापासून तुम्ही किती डेव्हिएट होता तर यालाच आपण पारदर्शकता असं म्हणतो. ओके, पुढे जाऊया. प्रामाणिकपणा. आता प्रामाणिकपणा म्हणजे समजवण्याची गोष्ट आहे का, तुम्हालाही माहिती आहे की प्रामाणिकपणा काय. फक्त इथं लक्षात ठेवायचं की प्रामाणिकपणामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात. तर प्रामाणिक तत्वात आहे प्रतिबंध करणे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता या प्रामाणिक याच्यामध्ये प्रतिबंध करणे हे जे तत्व आहे ना हे थोडंसं एक्सप्लेन करून सांगतो. खरेदी प्रक्रियेत अनुचित फायद्याच्या बदल्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुठल्याही रीतीने जर तुम्ही खरेदी अधिकाऱ्याला काही बक्षीस देत असेल तर ते सगळं प्रतिबंधित करण्यात आलेलं आहे. त्याला प्रतिबंधित असलं पाहिजे. म्हणजे असं नाही पाहिजे की तुम्ही गिफ्ट घेणार, तुम्ही खरेदी अधिकारी आहेत आणि तुम्ही जे आहे ना तर ते पर्चेसिंग ऑर्डर देतात आणि ती ऑर्डर तुमच्या एका मित्राला देतात किंवा ओळखीच्या व्यक्तीला देतात किंवा अशा व्यक्तीला देतात की जो तुम्हाला सांगेल की तुम्ही मला ही ऑर्डर द्या, मी तुम्हाला कार देईल, हे देईल. तर हे सगळं काय प्रतिबंधित असलं पाहिजे. ठीक आहे. निवेदिकाराने पूर्वी देशातील मागील 3 वर्षात कोणत्याही केलेले उल्लंघन किंवा गैरकृत्य अन्य कोणत्याही खरेदीदार कार्यालयाने निवेदकावर घातलेली बंदी उघड करणे हे सगळं गरजेचं असणार आहे. इष्टतम स्पर्धा म्हणजे काय, कॉम्पिटिटिव्हनेस असली पाहिजे. खरेदीदार विभागाने स्पर्धा अधिनियम 2002 आणि या अधिनियमात त्यानंतर करण्यात आलेल्या सुधारणा या अधिनियमाऐवजी भविष्यात अंमलात आलेला कुठलाही अधिनियम याची नेहमी दखल घेतली पाहिजे. जो स्पर्धा कायदा असेल ना तर त्याप्रमाणे स्पर्धा सुनिश्चित करण्यात आलेली पाहिजे. शाश्वत खरेदी धोरण सस्टेनेबल. सामाजिक आणि सभोवतालची परिस्थिती विचारात घेण्यासह आर्थिक पारंपरिक पैलू देखील सुद्धा विचारात घेणे गरजेचं आहे. पुढे नियम पुस्तिकेतील तरतुदींचे पुनर्विलोकन. या नियम पुस्तिकेतील ज्या तरतुदी आहेत जर त्यांचं रिव्हिजन करायचं असेल म्हणजे त्याच्यात काही बदल करायचा असेल तर त्याच्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती असेल आणि त्याला संपूर्ण अधिकार असतील. आता याच्यात कोण असतील तर मुख्य सचिव हे अध्यक्ष असतील आणि जवळपास आपल्याला इथं 10 सदस्य बघायला मिळतील. किती? 10 सदस्य बघायला मिळतील. पुढे विविध समित्या आणि त्या समित्यांची रचना कशा पद्धतीची असते आणि त्या समितींना अधिकारी असणारे अधिकार हे सुद्धा बघणार आहोत. पहिली समिती आहे खरेदीसाठी उच्चाधिकार समिती. या नियम पुस्तिकेत तातडीची खरेदी, मर्यादित निविदा, निर्बंधित निविदा, स्विच चॅलेंज,
इत्यादी पद्धतीच्या खरेदीसाठी एक उच्चस्तरीय समिती असेल. तातडीची खरेदी म्हणजे काय, तुम्ही पाहिलं होतं का सेकंड वेव्ह मध्ये आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात वॅक्सिनची कमतरता भासली होती, तेव्हा महाराष्ट्र सरकार आणि मुंबईने सुद्धा म्हणजे मुंबई महानगरपालिकेने सुद्धा टेंडर काढलं होतं. तर त्याला म्हणतात इमर्जन्सी टेंडर, तातडीचं टेंडर. हे काढण्यासाठी एक उच्चाधिकार समिती असेल. तर या समितीचे अध्यक्ष कोण असतील, संबंधित विभागाचे अप्पर मुख्य सचिव किंवा प्रधान सचिव किंवा सचिव हे अध्यक्ष असतील आणि बाकी हे 2 सदस्य असतील. म्हणजे विकास आयुक्त, उद्योगाचे विकास आयुक्त हे असतील आणि वित्त विभागाचे सचिव हे सदस्य असणार आहे. याला अधिकार काय असतील बघा, इथं अधिकार देण्यात आलेले आहे, लक्षात ठेवा. इथे ना अधिकार देण्यात आलेले आहे. या उच्चाधिकार समितीला ₹1 कोटी रुपयांवरील तातडीची खरेदी, मर्यादित निविदा, निर्बंधित निविदा, स्विच चॅलेंज खरेदी करण्याचे मान्यतेचे अधिकार असतील. ठीक आहे. या समितीने खरेदी करण्यात मान्यता दिल्यानंतर संबंधित विभागाने प्रशासकीय मान्यता द्यावी व वित्तीय अधिकार मर्यादित उच्च स्तरापर्यंत खरेदी करावी. म्हणजे काय, 1 कोटी हा आकडा तुम्ही इथं लक्षात ठेवला पाहिजे. राज्यस्तरीय प्रशासकीय विभाग खरेदी समिती. खरेदी समितीचा जो प्रत्येक सदस्य असतो ना, तर त्याला लोकसेवक असं म्हटलं जातं. IPCच्या कलम 21 अंतर्गत त्याला लोकसेवक म्हणजे पब्लिक सर्वंट मानलं जातं. तर या समितीमध्ये कोण असेल, म्हणजे राज्यस्तरीय प्रशासकीय विभाग समिती. या समितीची रचना कशी असेल, तर प्रशासकीय विभागाचा जो प्रमुख असेल तर तो अध्यक्ष असतील आणि बाकीचे आपल्याला एकूण 7 सदस्य असतील. ओके, अध्यक्ष धरून 7 सदस्य गणले जातील. तर याच्यात तांत्रिक व्यक्ती सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. याशिवाय एखाद्या यंत्र सामुग्रीची उपकरणाची खरेदी करण्याचे ठरल्यानंतर विभागाची गरज लक्षात घेऊन त्या अनुषंगाने एक टेक्निकल स्पेसिफिकेशन ठरवणारी एक कमिटी असली पाहिजे. त्या विभागाने स्वतंत्र तांत्रिक समितीची रचना व कार्यपद्धती निश्चित करावी. म्हणजे त्याची रचना कशा पद्धतीने असली पाहिजे आणि ते कशा पद्धतीने काम करेल याचे सगळं नमूद करणं गरजेचं आहे. हे टेक्निकल स्पेसिफिकेशन आहे साठी. ओके, टेक्निकल स्पेसिफिकेशन आहे साठी आहे. टेक्निकल स्पेसिफिकेशन मध्ये मेडिकल स्पेसिफिकेशन सुद्धा येतात बघा. म्हणजे काय, समजा वॅक्सिन घ्यायची, तर कुठली वॅक्सिन घ्यायची, mRNA घ्यायची आहे की कुठली वेक्टर वॅक्सिन घ्यायची आहे. त्याच्यानंतर समजा एखाद्या LED घ्यायचे, किती घ्यायचे, 32 इंच 33 इंच मोबाईल घ्यायचा, आयफोन घ्यायचा, ओप्पो घ्यायचा, विवो घ्यायचा, 6GB घ्यायचा, 3GB घ्यायचा. तर हे काय टेक्निकल स्पेसिफिकेशन झाले. तर हे टेक्निकल स्पेसिफिकेशन ठरवण्यासाठी सुद्धा एक कमिटी स्थापन करावी लागते. या नियम पुस्तिकेत विहित केलेल्या खरेदी कार्यपद्धतीचा अवलंब करून खरेदी करावयाच्या बाबी संदर्भात सर्व निर्णय या समितीला असतील. जर खरेदीचे अंदाजित मूल्य 10 लाखांपेक्षा कमी असेल तर विभाग प्रमुखाला खरेदी संबंधित प्रशासकीय विभाग खरेदीची बैठक न बोलवता घेण्याचा अधिकार असेल. म्हणजे 10 लाख पेक्षा कमी किमतीची काही खरेदी असेल तर खरेदी समितीची बैठक बोलवण्याची गरज नाही. त्याच्यानंतर मंत्रालयीन प्रशासकीय विभागाची खरेदी समिती. तर ही समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली असेल, तर संबंधित विभागाचे सहसचिव किंवा उपसचिव यांच्या अध्यक्षतेखाली असेल आणि इतर हे 3 सदस्य असतील. एक असेल स्थानिक खरेदी समिती, याच्यामध्ये असतील विभागीय स्तरावर समिती, ज्याचे जे आहे ना संबंधित विभाग प्रमुख किंवा प्रादेशिक प्रमुख अध्यक्ष असतील. जिल्हा स्तरावर असणारे जे असे जो जिल्हा कार्यालयाचा प्रमुख असेल तर तो तिथं अध्यक्ष असणार आहे. प्रादेशिक स्तरावर, जिल्हा स्तरावर, कार्यालय स्तरावर त्या कार्यालयातील महाराष्ट्र लेखा व वित्त सेवेचे गट ब अधिकारी कार्यरत असून त्यांचा या समितीमध्ये समावेश करावा. तथापि या कार्यालयामध्ये किंवा विभागामध्ये असे अधिकारी कार्यरत नसतील तर खरेदी समितीवर संचालनामार्फत तसेच प्रादेशिक सहसंचालक, कोषा लेखा व कोषागार यांच्या मार्फत पाठवण्यात आलेल्या गट ब चा प्रतिनिधी या समितीमध्ये समावेश करावा. म्हणजेच काय, या समितीमध्ये जो लेखा व वित्त अधिकारी असेल गट आणि गट ब सेवेतील तर त्यांचा समावेश केला पाहिजे. सदर समित्यांना संबंधित प्रशासकीय विभागांनी खरेदीच्या वित्तीय मर्यादेचा अधिकार प्रदान करावेत. याबाबतची खरेदी प्रक्रिया लागू झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत ती पूर्ण करावी. वरील सर्व समित्यांना त्यांचे वित्तीय अधिकाराच्या मर्यादेत खरेदी प्रक्रिया राबवावी. दरपत्रकाच्या आधारे होणारी 3 लाखांपर्यंतची खरेदी उपरोक्त समितीस घेण्यास आवश्यकता राहणार नाही. म्हणजे 3 लाखांपर्यंतची असेल तर त्याच्यासाठी समितींची जास्त मान्यता घेण्याची आवश्यकता राहणार नाही. या नियम पुस्तिकेत विहित केलेली खरेदीची कार्यपद्धती अवलंबून असून त्यांना खरेदी करावयाच्या बाबी संदर्भात विभागीय खरेदी समिती यांचा सर्व निर्णय घेईल. याबाबत कुठलीही तफावत जर असेल, म्हणजे कुठलाही डिस्प्यूट असेल तर तो विकास आयुक्त यांचं जे आहे ना तर ते म्हणजे इनपुट घेतला जाणार आहे. पुढे खरेदी अधिकारी. आता खरेदी अधिकारी जो आहे ना हा गट ब पेक्षा कमी दर्जाचा नसावा. ऍक्च्युअल मध्ये गट अच असला पाहिजे पण तो गट ब पेक्षा कमी दर्जाचा नसावा आणि तो खरेदी समितीचा सदस्य सचिव असणं गरजेचं आहे. हे जे हायलाइट केले ना हेच तुम्हाला वाचायचं, बाकी हायलाइट केलेलं जास्त तुम्हाला वाचायचं नाही. आता हे एक महत्वाचा पॉईंट आला
VIMP करून ठेवा. मध्यवर्ती भांडार खरेदी संघटनेची कार्य काय आहे? ओके, ज्याला आपण CSPO असं नाव दिलेलं आहे. तर हे CSPO काय आहे ते आता आपण बघणार आहोत. मध्यवर्ती भांडार खरेदीची कार्यकक्षा आता मर्यादित करण्यात आलेली आहे. आधी जे ना याची कार्यकक्षा जास्त होती, तर आता याची आपण पाहिलेले की फक्त अंध अपंग आणि दुसरं काय ते महाटॅक्स यांच्या दर निश्चिती करण्यासाठीच त्यांना जे आहे ना तर त्यांची कार्यपद्धती निश्चित म्हणजे मर्यादित करण्यात आली. दुसरं अशी कार्यपद्धती आहे जी संयुक्त वस्तू असेल ना त्या संदर्भात ते मदत करू शकतात. म्हणजे जर 2 किंवा अधिक विभागांना एकच वस्तू घ्यायची असेल तर त्याच्यासाठी ते CSPO तुम्हाला मदत करू शकतं. दर निश्चिती करण्यात आलेल्या संस्थांसाठी राखीव असलेल्या वस्तूची उत्पादन क्षमता दर 2 वर्षांनी मध्यवर्ती भांडार खरेदी समितीकडून तपासण्यात येईल. काय आहे इथं उत्पादन क्षमता असं म्हटलेलं आहे. शासकीय संस्था दर तिमाही त्यांच्याकडून विविध शासकीय व कार्यालय विभागांनी खरेदी केलेल्या वस्तूंची संख्या पोर्टलवर अद्ययावत करणं गरजेचं असणार आहे. 1 किंवा अधिक विभागांकडून करावयाची खरेदी. जर 1 किंवा अधिक विभागाकडून म्हणजे खरेदी करायची असेल तर 2 मार्ग आहेत. एक काय करावं लागेल, एक संयुक्त समिती स्थापन करावी लागेल विभागांच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली. दुसरं काय की CSPO कडून ते मागवू शकतात. मग पुढे CSPO एक समिती स्थापन करणार आहे ज्याचे अध्यक्ष कोण असतील, उपसचिव. उद्योग विभागाचे अध्यक्ष म्हणजे उपसचिव हे त्याचे अध्यक्ष असतील आणि बाकी हे आपल्याला 3 सदस्य बघायला मिळतात. ठीक आहे. पुढे मध्यवर्ती भांडार खरेदी समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठी. सार्वत्रिक निवडणुकांसाठी सामुग्री खरेदी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राने तातडीची खरेदी पद्धतीचा अवलंब करून करण्यात येईल. म्हणजेच बघा, निवडणुकांसाठी जी काही म्हणजे मटेरियल लागतं तर ते कोण खरेदी करतं, ही कोणाच्या आदेशाने, राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या अध्यक्षाने जे तातडीची खरेदी पद्धत हे राबून जाईल ना तर ते निवडणुकीसाठी जे काही सामुग्री लागते तर ते सामुग्री मागवत असतात. त्याच्यासाठी त्यांच्याकडनं एक समिती स्थापन करण्यात येते. आता या समितीमध्ये काय असतात, मुख्य निवडणूक अधिकारी हे त्याचे अध्यक्ष असतात आणि बाकी आपल्याला सदस्य बघायला मिळते. ठीक आहे. प्रशासकीय मान्यता. बघा, कुठलाही मान्यता देण्याचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर सक्षम अधिकाऱ्याने खरेदीचा निर्णय घेतल्यानंतर शासकीय मान्यता 1 महिन्याच्या आत देणे बंधनकारक असणार आहे. वित्त विभागाकडून कोणत्याही प्रकारच्या खरेदीच्या देयकाच्या रकमा 15 मार्च नंतर मंजूर करण्यात येणार नसल्याने प्रत्येक खरेदीदार विभागाने आवश्यक त्या वस्तूंची खरेदी निविदा वित्तीय वर्षाच्या 15 फेब्रुवारीच्या आत करणे किंवा प्रसिद्ध करणे गरजेचं आहे. बघा, 15 मार्च नंतर वित्त विभाग पैसे देत नाही, म्हणूनच 15 फेब पर्यंतच तुम्ही काय करायचं तर ती निविदा पोर्टलवर प्रसिद्ध करणे किंवा विभागाकडे पाठवणं गरजेचं असेल. तथापि सदर खरेदी ही तातडीची खरेदी म्हणून लागू करता येणार नाही. सक्षम प्राधिकरणाने प्रशासकीय मान्यतेचे आदेश मान्यतेच्या दिनांकापासून 1 वर्षांपर्यंतचे ग्राह्य राहतील. 1 वर्षाच्या कालावधीनंतर प्रशासकीय मान्यतेचे नवीन आदेश काढण्यात यावेत असं म्हटलेलं आहे. आता आपण प्रकरण 3 कडे जे आहे ना तर ते वळणार आहोत. आता खरेदी प्रक्रिया आपल्याला बघायची आहे. बघा, प्रस्तुत खरेदी नियम पुस्तिकेची व्याप्ती विचारात घेऊन खरेदी प्रक्रियेच्या उपयोगिता कालावधी चक्राचे 2 संभाव्य भाग असतात. एक विभागीय खरेदी प्रक्रिया आणि दुसरं मध्यवर्ती खरेदी. हे खालील पद्धतीने नमूद केलेलं आहे. म्हणजे बघा, प्रत्येक विभागीय खरेदीसाठी कसं असतं बघा, पहिले आवश्यकता काय त्याचं विश्लेषण केलं जातं, खरेदी प्रकार काय ते केलं जातं, ई निविदा किंवा जी खरेदी पद्धत असेल ती त्याचं प्रकाशन केलं जातं. चौथं, जो काही सप्लायर असेल त्याची निवड करण्यात येते. 5, पुरवठादाराकडून वस्तू आणि सेवांचा पुरवठा करारामध्ये व्याख्या केल्याप्रमाणे किंवा व्याप्ती केल्याप्रमाणे. हे जर सेंट्रलाइज असेल काय असतं, विभागांकडून आवश्यकतांचे विश्लेषण. 2, ई निविदा, पुरवठादारांची निवड आणि दर करार. विभागांकडून वस्तू आणि सेवांसाठीचे आदेश आणि पुरवठा. तर अशा पद्धतीने हा इथं क्रम असतो. पुढं ISI मार्क. आता बघा, खूप साऱ्या ज्या वस्तू असताना त्यांच्यावर ISI मार्क असतात, म्हणून कुठलीही ISI मार्क वस्तू शासनाने विकत घेताना त्या संबंधित अधिकाऱ्याने काही काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजेच जो ISI मार्क देण्यात आलेला आहे तो खरा आहे का नाही तर हे तपासण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे. तर याच्यासाठी BIS ची वेबसाईट आहे तर त्याची मदत घेतली पाहिजे. प्रत्येक वेळी निवेदित सहभागी होणारे सर्व उत्पादक ISI मार्क उत्पादक असतील याची शक्यता नसल्याने निविदा ही ISI मार्क व ISI मार्कचे समांतर दर्जाधारक उत्पादकाकडून मागवण्यात येईल. एकतर ISI मार्क किंवा ISI मार्कशी मिळतच होतं, समजा युरोपियन स्टँडर्डचं काहीतरी असेल, अमेरिकन स्टँडर्डची काहीतरी वस्तू असेल ती ISIच्या दर्जाखाली असेल तर त्या काही उत्पादक मागू शकतात. म्हणजे जर अशा काही
त्यांनी निविदा मागवल्या, तर याच्यामध्ये ना 3 प्रकारच्या स्थिती उत्पन्न होतात. त्या कुठल्या कुठल्या स्थिती आहे? स्थिती नंबर 1 काय सांगतं की 3 किंवा 3 पेक्षा जास्त 3+ जेव्हा आयएसआय मार्क उत्पादक भाग घेतात, ही एक परिस्थिती. दुसरी काय सांगते? केवळ 1 किंवा 2 आयएसआय मार्क घेतात, 1 आणि 2. तिसरं काय सांगतं की एकही नाही, नो वन, कोणताही असा आयएसआय मार्क वाला व्यक्ती इथं जे आहे ना तर ते सहभागी होत नाही. बघा, जर निविदेमध्ये 3 किंवा त्यापेक्षा जास्त आयएसआय मार्क उत्पादकांनी किंवा 1 किंवा त्यापेक्षा जास्त आयएसआय मार्कशी समांतर दर्जा असलेल्या उत्पादकांनी सहभाग घेतला, तर काय परिस्थिती होईल? इथे ना ही परिस्थिती देण्यात आलेली आहे, की काय होईल. मग याचं हे जस्टिफिकेशन आहे. मग ए मध्ये काय म्हटलंय की आयएसआय मार्कशी समांतर दर्जा असलेल्या वस्तूची किंमत ही आयएसआय मार्क वस्तूच्या किमतीपेक्षा 10% पेक्षा जास्तीने कमी असेल 10% जास्तीने कमी असेल, मोर दॅन 10%, तेव्हा 80% आदेश हे आयएसआय मार्क निम्नतम दरधारक उत्पादकाशी L1 ऑफ आयएसआय आणि 20% आदेश हे आयएसआय मार्कच्या समांतर असलेल्या निम्नतम दरधारकास उत्पादकास प्रायोगिक तत्वावर देण्यात यावे. आता हे काय आहे थोडं समजून घेऊया. हे थोडंसं समजण्यास थोडं अवघड आहे, तर हे थोडंसं तुम्हाला आणखी सोपं करून सांगण्याचा आपण प्रयत्न करूया. ठीक आहे. इथे काय म्हटलंय की आयएसआय मार्कशी समांतर असलेले वस्तूचा दर्जा, म्हणजे समजा एक पेन आहे, ओके, एक युरोपचा पेन आहे, मी त्याला म्हणतो युएसएचा पेन, म्हणजे खूप एक खतरनाक पेन आहे. आणि एक आहे आयएसआय मार्कवाला पेन. आयएसआय मार्कवाल्याची पेन किती आहे? 100 रुपये. 100 रुपये त्या पेनची किंमत आहे. त्यांनी काय म्हटलंय की आयएसआय मार्कशी समांतर दर्जा असलेल्या वस्तूची किंमत ही आयएसआय मार्कच्या वस्तूच्या किमतीपेक्षा 10% जास्त नसावी. म्हणजे काय? 110 प्लस नसावी, नॉट मोर दॅन 10%. 10% पेक्षा जास्त नसली पाहिजे, म्हणजे ती युएसए स्टँडर्डची वस्तू 110 रुपयांपेक्षा जास्त नसली पाहिजे. जर अशी परिस्थिती उद्भवली तर काय केलं पाहिजे? 80% हे 100 वाले पेन घ्यायचे आणि 20% पेन हे युएसए स्टँडर्ड वाले घ्यायचे. काय? युएसए स्टँडर्ड वाले घ्यायचे. समजलं तुम्हाला? हेच इथं म्हणणं होते. समजलं का तुम्हाला? हे एक्झाम्पल देऊन आय थिंक पूर्ण समजलं असेलच तुम्ही. आता आपण थोडं पुढे जाऊया. बी ही परिस्थिती बघू. आयएसआय मार्कशी समांतर दर्जा असलेल्या वस्तूची व आयएसआय मार्क आलेल्या वस्तूच्या किमतीमध्ये 10% कमी असल्यास 100% आदेश हे आयएसआय मार्क ला देण्यात यावे. ओके, पुढे जाऊया आपण, म्हणजे ते 100% त्यांना देण्यात यावे. पुढे जाऊया. 4, जर आयएसआय मार्क असलेल्या उत्पादकामध्ये पुरेशी स्पर्धा नसेल, जसे 1 आणि 2 आयएसआय मार्कधारक उत्पादक असतील आणि जास्त प्रमाणात आयएसआयशी समांतर असलेले दर्जा असलेले उत्पादक असतील, अशा परिस्थितीत आयएसआयशी समांतर दर्जा असलेल्या उत्पादकाचा दर्जा हा आयएसआय मार्क उत्पादकाच्या दर्जापेक्षा 10% जास्तीने कमी असेल, तर आयएसआय मार्कशी समांतर दर्जा असलेल्या उत्पादकाचा विचार करा. म्हणजे काय की जर एखाद्या वस्तूचे प्रोडक्शन आयएसआय मार्कवाले कमी करत असतील आणि एखादं युएसए स्टँडर्ड आहे, मी एक्झाम्पल देतो, तर त्याचं उत्पादन सगळ्यात जास्त असेल, तर अशा वेळी आणि किमती जर मर्यादित असतील 10%च्या त्या डिफरन्समध्ये असतील, नॉट मोर दॅन 10%, तर अशा वेळी काय करायचं? जो समांतर दर्जावाला आहे ना त्याला सिलेक्ट करायचं तुम्ही. त्याच्यामध्ये काय करायचं? 60% आदेश हे आयएसआय मार्क निम्नतम दर धारक उत्पादकास म्हणजे L1 आयएसआय ला द्यायचं, 20% हे मार्क 2 जे आहे ना तर ते आयएसआय ला द्यायचं, दुसरं L2. उर्वरित 20% आदेश आयएसआय मार्कशी समांतर असलेल्या जे आहे ना त्याच्याशी द्यायला यावे. जर आयएसआय मार्क उत्पादकांनी निवेदित सहभाग घेतलाच नाही, तेव्हा म्हणजे आयएसआय वाल्यांनी समजलं की आम्हाला गव्हर्नमेंटमध्ये जायचंच नाही, कारण की गव्हर्नमेंट वाले लवकर आमचे पैसे देतच नाही, तर त्यावेळी काय करायचं? बघा, लक्षात घ्या. 60% आदेश हे आयएसआय मार्कशी समांतर असलेल्या जो काही दर्जा असेल त्याला द्यावे. 40% आदेश आयएसआय मार्कशी समांतर असलेल्या दर्जाच्या L2 ला देण्यात यावे. ठीक आहे. हे L1 आणि L2 हे काही एवढं काही महत्वाचं नाही तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी, फक्त 60% L1, 40% L2 आणि ते पण समांतर दर्जा. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. उपरोक्त मुद्दा 4B मध्ये आयएसआय मार्क L2 उत्पादकाने L1 दराने पुरवठा करण्यास तयार नसल्यास, L1 दराने पुरवठा करण्यास नकार असल्यास, तर 20% अधिकचा आदेश आयएसआय मार्कशी समांतर दर्जा असलेल्या जो काही L1 असेल त्याला देण्यात यावा. जर तो L1 दराने देण्यात तयार नसेल, तर हे जे 60% असतील ना त्याच्यामधील 20% जे आहे ना
तर ते याच्याने घेणं तुम्ही करू शकता. ओके, इथं छोट्या छोट्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या तुम्ही थोड्याशा रीड केल्या ना, म्हणजे जास्त कॉम्प्लिकेट नका करू, थोडं थोडं वाचा, हे 2-3 वेळा वाचा तर तुमचं थोडंसं इथं लक्षात राहणार आहे. वर नमूद केल्याप्रमाणे ISI आणि त्याच्याशी समांतर दर्जा असणाऱ्या सूक्ष्म लघु उत्पादकांना एकूण खरेदीच्या 20% आदेश, त्याच्यामध्ये या 20% पण अशी फूट पाडण्यात आली की अनुसूचित जाती जमातीच्या उत्पादकांनी तयार केलेले हे 4% असले पाहिजे. मिळाल्यास परिच्छेद 5.12 मध्ये सूक्ष्म लघु उद्योगांकरता आरक्षित वस्तूबाबत जी तरतूद करण्यात आली आहे तिची पूर्तता झाल्याचे समजण्यात येईल आणि तथापि पूर्तता होत नसल्यास सूक्ष्म लघु उद्योगांना आरक्षण राहील. पुढे उत्पादन खरेदी करताना खालील पैलूंचा विचार करणं गरजेचं आहे. कुठकोणते खालील पैलू? 1. चिन्हांकित नसलेल्या वस्तूची खरेदी करताना उत्पादनाचा दर्जा तपासणी करावा लागेल. आता समजा ISI मार्क नाहीच आहे, ISI मार्कची वस्तूच नाही, तर त्याचा आपल्याला दर्जा तपासणं गरजेचं आहे. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जे नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज आहेत, तर यांच्या ज्या काही लॅबोरेटरीज आहेत ते लक्षात घेणं गरजेचं आहे. आता या कुठल्या कुठल्या लॅब आहेत, तर या लॅबांची सगळी लिस्ट जी आहे ना, तर ते 12 मध्ये देण्यात आलेली. म्हणजे आपल्याला पाठ करायचं का नाही, हे आपल्याला पाठ करायचं नाही आहे. पुढे जाऊया आपण. आता हे काय करू शकतात तुम्ही, एकतर शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज यांच्याकडनं ती वस्तूची तपासणी करू शकतात, किंवा काही ठिकाणी जर शासकीय नसतील तिथं खाजगी पण करू शकतात. पण याच्यासाठी विकास आयुक्त हे जे आहे ना, तर ते निर्णय देतील आणि याच्यासाठी जो संपूर्ण खर्च लागेल हा निविदाधारक देईल. म्हणजे गव्हर्नमेंट नाही करणार हा खर्च, त्या निविदाधारकाला करावा लागेल, कारण की त्याच्या वस्तूला मार्कच नाही, ISI नाही, कुठला स्टँडर्ड नाही आहे. समजलं? किमतीचा अंदाज आणि किमतीचा वाजवीपणा. आता सगळ्यात महत्वाचे खरेदी प्रक्रियेत काय असतं, एक अंदाजित किंमत ही त्यानंतर प्रत्यक्ष द्यावी लागणाऱ्या किमतीभोवती फिरत असते. म्हणजे समजा त्यांनी असं ठरवलं की 100 रुपयाचे पेन असते आणि त्यांनी सांगितलं की +-10-20% असं काहीतरी ते अंदाज म्हणतात की एकतर 110 ला भेटेल किंवा 90 यांच्या दरम्यान ती वस्तूचं टेंडर आलं पाहिजे. तर याला काय म्हणतो आपण, किमतीचा अंदाज. आणि हा किमतीचा अंदाज नेहमी जी प्रत्यक्ष किंमत असते तिच्या अवतीभोवतीच फिरला पाहिजे, त्याच्यामध्ये जास्त तफावत असता कामा नाही. खरेदीची वास्तविक किंमत आणि अंदाजित किंमत यांच्यामध्ये 20% कमी प्लस 10% पेक्षा जास्त तफावत नसली पाहिजे. म्हणजे सांगतो 100 रुपये आहे, एखाद्याने सांगितलं की मी 80 रुपयामध्येच देईल आणि एखादा सांगतोय मी 110 मध्ये देईल, तर या दरम्यान असले पाहिजे 80 ते 110. ओके, यांच्यापेक्षा कमी नसले पाहिजे. म्हणजे काय, 20% मायनस, म्हणजे 20% कमी नको. म्हणजे जास्त कमी असलं म्हणजे असं म्हणू शकतो चायना माल येतो म्हणजे काय, खराब माल आहे. 10% पण जास्त नाही पाहिजे की तो जास्त तफावत लावतो. समजला का तुम्हाला? इथं -20 प्लस 10 चा डिफरन्स अलाउड करण्यात आलेला आहे. डेव्हिएशन जे आहे ना, तर ते अलाउ करण्यात आलेलं आहे. किमतीचा आधार घेताना कोणकोणत्या बाबी लक्षात घ्यावा? 1. शेवटची किंमत काय आहे त्याची, म्हणजे मार्केटमध्ये व्यावसायिक अधिकाऱ्याने केलेले मूल्यांकन, एक किंवा अधिक संभाव्य विक्रेत्याकडून घेण्यात आलेल्या अंदाजपत्रकातील भाव, बाजारपेठातील सर्वेक्षण, विशिष्ट खरेदीच्या प्रस्तावाच्या संदर्भात करण्यात आलेली कुठलीही पद्धत. ओके, त्याच्यानंतर सर्व किमती भारतीय रुपयात काढणं गरजेचं असेल. जर विदेशी असेल तर त्याचा सुद्धा तुम्हाला भारतीय दलात म्हणजे भारतीय रुपयात जे आहे ना, तर ते रूपांतर करणं गरजेचं आहे. भारतामध्ये भरावायचे सर्व कर आणि शुल्क निविदाकारून स्वतंत्रपणे भरण्यात यावेत, हे गरजेचं आहे. असं नाही की त्याने वस्तू देऊन दिली आणि सांगितलं शासनाला की तुम्ही आता GST भरा, तसं नाही. तर त्याला सर्व कर आणि शुल्क हे भरणे गरजेचं आहे. शेवटची खरेदी किंमत ज्याला म्हणतात LPP, मागील 3 वर्षांपेक्षा अधिक वर्षापूर्वीची शेवटची खरेदी किंमत ही तुलनेसाठी खरे प्रमाण नसेल. म्हणजे एखाद्या गोष्टी तुम्हाला म्हणजे खरेदी करायची, त्याच्यासाठी मागची किंमत काय होती याचा आपल्याला रेफरन्स घेणं गरजेचं असतं ना. मग हा रेफरन्स कधीही 3 वर्षांपेक्षा मागचा नसला पाहिजे, कारण की त्यावेळी आपल्याला रिअल पिक्चर मिळत नाही. परंतु काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये अशी सूट आपल्याला मिळू शकते. लक्षात ठेवा, अशी सूट आपल्याला काही म्हणजे असेल, पण ती परिस्थिती अद्याप क्वचित असणार. राज्यातील पुरवठादार जे असतील तर त्यांना प्राधान्य देणं गरजेचं असेल. राज्याबाहेरील पुरवठ्यास 50% पुरवठा आदेश देण्यात यावे आणि 50% आपल्या महाराष्ट्रातील देण्यात यावे. जर दोघांचा दर्जा वगैरे सारखा असेल तर त्यावेळी महाराष्ट्रातील जे असतील तर त्यांना थोडंसं प्रेफरन्स दिला गेला पाहिजे. आता पुढे स्टार्टअपला प्रोत्साहन करायचं, याच्यासाठी पण स्टार्टअपकडनं वस्तू घेणं पण गरजेचं आहे ना. मग केंद्र सरकारने 2016 मध्ये या स्टार्टअप धोरणाची जी व्याख्या केलेली आहे ते आपण बघूया. म्हणजे त्यांनी स्टार्टअपची व्याख्या केली की स्टार्टअपची व्याख्या त्यांनी काय केलेली आहे की जो घटक त्याच्या स्थापनेपासून म्हणजे 2016 पासून स्थापन झाल्यापासून 5 वर्षांपर्यंत, ठीक आहे, मग कोणत्याही वित्तीय वर्षातील आर्थिक उलाढाल 25 कोटींपेक्षा जास्त नसली पाहिजे. तर टर्नओव्हर म्हटलेलं, प्रॉफिट नाही म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर तो कुठलाही उद्योग, तंत्रज्ञान, बौद्धिक संपदेच्या आधारे नवीन उत्पादन तयार करण्यावर भर असला पाहिजे.
मग याला काय करण्यात आले, एका स्टार्टअपचा दर्जा देण्यात आले की त्याच्या स्थापनेपासून 5 वर्षांपर्यंतचा जो कालावधी असेल त्याला आपण स्टार्टअप कालावधी म्हणणार आहोत. मग याच्यासाठी केंद्र सरकारच्या मंत्रालयाने जे काही मुदत ठरवून दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही बाबतीत जे आहे ना तर ते महाराष्ट्र शासन यांना सूट देणार आहे आणि यांना निविदा शुल्क आणि बयाना रक्कम भरण्यापासून सूट देण्यात आलेली. म्हणजे काय, डिपॉझिट जे द्यावं लागतं ना आणि वेगवेगळे जे शुल्क द्यावे लागतात तर ते भरण्यापासून यांना सूट देण्यात आलेली आहे. आणि खरेदी मूल्याच्या 10% खरेदी आदेश यांना प्रायोगिक तत्वावर देण्यात यावा. जर यांनी व्यवस्थित आदेश पाळला तर पुढील खरेदीमध्ये त्यांना 20% देण्यात याव्या. याशिवाय नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान चालना देण्यासाठी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क पुणे येथील नवीन घटकास त्यांच्या स्वयंपूर्तीने निर्माण झालेल्या वस्तूंच्या बाबीच्या याच्यात 3 वर्षांपर्यंतची अधिकची सूट असेल. ही 5 वर्षांपर्यंतची स्टार्टअपच्या डेफिनेशन नंतर असेलच, पण त्याच्या प्लस ही 5+3 अशी जी आहे ना तर हा कालावधीपर्यंत त्यांना सूट मिळणार आहे. समजलं तुम्हाला? पुढे जाऊ आपण. आता वेगवेगळ्या खरेदींचे प्रकार असतात. आता खरेदी कशी करायची तर याच्यासाठी हे जवळपास 8 प्रकार असतात. एक असतात खुली स्पर्धात्मक निविदा, थेट जागेवर खरेदी प्रक्रिया, दरपत्रकाच्या आधारे खरेदी, मर्यादित निविदा किंवा निर्बंधित निविदा, पॅनलकडून दर करार व पुरवठादाराकडून खरेदी, एकल स्रोत खरेदी, स्विच चॅलेंज पद्धतीने खरेदी आणि एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट. तर हे जवळपास 8 पद्धती असतात. या कधी वापरल्या जातात तर याच्याविषयी आता आपल्याला पुढे माहिती घ्यायची आहे.